नमस्कार मित्रांनो, थंडीच्या दिवसातली ही संध्याकाळची वेळ आहे आणि हे एक नदीचं दृश्य आणि काही वाळलेली झाडे आहेत आणि आम्ही मित्रमंडळी थोडं बाहेर भोजनासाठी म्हणून निघालेलो आहोत. आणि आता हे पहिले आम्ही हे हे पक्षीसुद्धा दिसतो आहे आणि एक हे दृश्य चित्रित केलं एका नदी आणि तिथल्या वाळलेल्या झाडांचा, आणि मग पुढचा आमचा प्रोग्राम सुरू झाला. हे आमचे मित्र धनंजय टाले. आज आम्ही सगळे मित्र गुलाबी थंडी, त्यात पेटवलेली शेकोटी, यामध्ये एक खूप वेगळाच आनंद आहे. आज आम्ही रितेश काळे, श्रीकांत प्रकाश भुसारे, विनयजी वरणगावकर आणि मी धनंजय टाले, आम्ही आज इथे जेवायला आलेलो आहे. जेवायच्या पहिले मित्र बाहेर गुलाबी थंडी होती, प्रकाश भुसारे म्हटले की चला शेकोटी बनवू, पण त्यांच्या या कल्पनेची खूप दाद द्यावं लागेल. खरोखर आम्हाला इतकं छान वाटतंय आणि बऱ्याच दिवसानंतर शेकोटी समोर बसल्यासारखं वाटतंय आणि इट्स अ नाइस फीलिंग. बहुत बड़ा पार्टी तो अभी शुरू नहीं हुई, लेकिन पार्टी की मजा अभी से आ रही है. वातावरण निर्मिती झालेली आहे. आणि आमचे कॅमेरामन श्री रितेश काळे, एकदा तुमचा सेल्फी पण घ्या. तुम्हाला ऐसी शेकोटी. विनय जी, कुछ गाना हो जाए. तो गाना तो दो तीन याद आ गए तुरंत. तो सबसे पहले लेकिन किशोर दा का गाना, क्योंकि हम सब तो फैन ही है उनके. बिल्कुल बिल्कुल, उसके सिवा पार्टी स्टार्ट नहीं होती. तो सबसे पहले दिमाग में जो गाना आ रहा तो वो है समा है सुहाना सुहाना, नशे में जहां है, किसी को किसी की खबर ही कहाँ है, हर दिल में देखो मोहब्बत जवां है. समा है सुहाना सुहाना. शुरू महाराज, आप भी बोलो कौन सा गाना. और सुहाना करने का आहे. तो आता हे थोडं माणुसकीतलं गाणं झालं, पण थोडं एक मिस्किल दादा कोंडके ओळखतो आपण. चलो दादा कोंडके म्हणजे दादा कोंडके का आ जाएंगे तो ना झटपट शेकोटी पेटवा, मला लागलाय खोकला खो खो, मला लागलाय खोकला झटपट बोटपुणी चाटवा. बहुत ऐसे. आणि हे जे आहे, हे जे अजून एक मला एक आठवते, कॅम्प फायर नाईट म्हणून एक प्रकार होता. कॅम्प फायर नाईट ते तेव्हा एनसीसी मध्ये असं गेलं की मध्ये आग लावून त्याच्या भोवती हेच शेकोटीचं गाणं तुम्ही म्हटलं. आता हे असे या प्रकारचे गाणे असे शेकोटीला मला वाटतं ते जे लोक असायचे रात्री, मग त्यांना हे असं असायचं पेट्रोलिंग साठी. आणि मग त्यावेळेस ते काय करायचे, मग पेट्रोलिंगही करायचे आणि गाणंही म्हणायचे. बरोबर आहे. तो चलो दूसरा गाना भी वो है ना अपना, उसमें शशि कपूर बहुत अच्छा दिखता. राखी शर्मिली, वो खिलते हैं गुलिया, खिलते हैं गुलिया, खिल के बिखरने को खिलते हैं गुलिया, खिल के बिखरने को मिलते हैं दिल यहाँ, मिल के बिछड़ने को खिलते हैं गुल यहाँ. प्यासा है दिल सनम, प्यासी ये रात है, फूलों के सीने में ठंडी ठंडी आग है. टड़लंग टंग टड़लंग टंग. इन लम्हों में आज तू हर खुशी निसार दे. बर्मंदा, वो बर्मंदा थे. क्या गाने, वो गाने जो है ना, वो देखो तुम, आप दो गाने गाए तो शेकोटी में भी जरा जोश आ गया. जोश आ गया. जोश लाया इन्होंने. इन्होंने तो सामग्री लाई, लेकिन शेकोटी खुद ही बहुत जोरों से चल रही है. और वो भी गाना तो है ही अपना, जैसे इन्होंने गाया, तो मुझे वो भी गाना याद आ रहा. कौन सा? मुझे गाना याद आ गया, महबूबा महबूबा. सब गुंडों के बीच में वो गाना, और आग जली हुई रहती है, और वो अपनी हेलन साहिबा नाचती है. हेलन साहिबा नाचती है और उसमें भी जला लगा है. तो समा है सुहाना में भी जला लगा है, और ये गाने में भी जला लगा है. ये आपने जो गाने सिलेक्ट किए, वो हर गाने में ये शेकोटी है. क्योंकि वो खिलते गुलिया उसमें भी है, जलाते रहते हो. बाद में वो महबूबा महबूबा तो है ही. और
वो महबूबा का एक किस्सा है, वो पहले गाना आशा भोसले को बोला था, आशा भोसले मैं नहीं गाऊंगी, तो खुद वो आर.डी. बर्मन ने गाया, अच्छा हो गया। क्योंकि हेलन डांस कर रही थी हेलन तो डांस उनको कर रही फीमेल चाहिए था, हाँ। तो बोले फीमेल नहीं चल रहा, तो फिर उन्होंने क्या किया, फीमेल को सिर्फ डांस बता दिया डांस हेलन बता जी दिया, को, हाँ, और जो बजा रहा है हाँ, टिंग 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 वो टिंग, जला लगा है। हाँ वो तो उनको आवाज फिर आर.डी. बर्मन ने दी। तो अच्छा ऐसा है क्या? तो और तुम्हारी इस बात से जैसे मुझे भी एक याद आ गया कि बहुत सारे यानी जो गाने के प्रोग्राम रहते हैं टीवी पे बताते हैं वगैरह, तो वो किशोर कुमार के गाने, एस डी बर्मन के गाने, आर.डी. बर्मन के गाने ऐसे थीम लेते हैं। हाँ। तो ये भी थीम अभी तक किसी ने ली नहीं ली शायद, नहीं। और फायर प्लेस के सामने साथने गाणे, यस 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 तो ये भी एक अपना यानी उत्स्फूर्तपणे झालं ते, हो. पण ते चांगलं आहे म्हणजे आणि शेकोटी संपन्न तरी चिमटीची शर्माईची. हो ते पण गाणं तसंच आहे, लाकडांच्या समोर झालेलं आहे. हो. आणि या सगळ्यांचं श्रेय श्रीकांत प्रकाश भुसारी यांना जातो, कारण यांनीच पहिले म्हटलं की आपण शेकोटी करूया. और इसका एक मुझे माला सा मुजरा। अपना जो इंडियन कल्चर के हिसाब से भी एक टच देने का अभी मुझे ख्याल में आ गया हाँ. कि अग्नि को अपने इसमें बहुत म्हणजे पंचमहाभूतामधलं एक तर अग्नि तत्व जे आहे त्या अग्नि तत्वासमोर हे गाणे झालेले आहेत, तर त्यामुळे या अग्नीला साक्षी अग्निसाक्षी म्हणतो आपण, तर त्यामुळे तो एक म्हणजे विचार आला डोक्यात, तर म्हटलं हा प्रकट तर करावा वाटला. आता हे अग्नितत्वाचं बोलले विनय सर, तर त्याच्यावरनं आठवलं हे म्हणजे हे झालं मनोरंजनाचं माध्यम, पण सांस्कृतिक पेक्षा पारंपरिक शेकोटीचा नेमका उद्देश काय होता? थंडीपासून संरक्षणासाठी त्याचा उद्देश होताच, पण लहानपणी एक प्रचलित म्हण होता की शेकोटी करताना तुझी सासू घेऊन ये, तुझी सासू घेऊन ये, तुझी सासू घेऊन ये. तर जे वाढलेले काही गाजर गवताचे झाडं वगैरे राहायचे, कधी कधी जेव्हा सुट्टी राहायची तेव्हा मग शेकोटी करायची. आता या शेकोटी मागे नुसता अंग शेकणं हाच उद्देश नव्हता सर, नाही. हा. पण त्याच्या मागे एक भावना ही होती किंवा कुठेतरी एकोपा, एकोपा, मित्रत्व. हे उचलू का? मग त्या शेकोटीवर बसून मग एकमेकाचे सुखदुःख शेअर करणं किंवा गावात चावडीवर बसून जे विचारांची घेवाणदेवाण व्हायची, तर त्यासाठी पण हे एक प्रभावी माध्यम, जसं एकत्रीकरणासाठीचा एक हे माध्यम एक माध्यमच म्हणावं लागेल त्याला. आणि एक नंबर. अजून तुमच्या काही आठवणी असतील? अरे तू कुठे चालला आता? अरे मेरी सासूला आता अरे वा, सासू आणायला चालले धनंजय टाले. ते हे मला हे पटलं एकदम बरोबर आहे हे. तर दुसरा एक अजून एकदा ते गाणं होतं आपल्या लहानपणी, काय ते कोपऱ्यावरचा म्हातारा हिंगोलीचा आला, म्हाताऱ्याचा कुत्रा हिंगोलीचा म्हातारा. आला, कुत्र्यावरचा हिंगोलीचा म्हातारा. शेकोटीला आला, मग सगळेजण म्हणाले शेकोटीला आला, मग म्हाताऱ्याचं कुत्र शेकोटीला आलं, कुत्र्याची शेपटी शूटिंग चालू करते शूटिंग चालू भी करती, बड़े अनिल कपूर को लाने का था हमको. बाद में का एक जो गाना है ना, उसाद्दीन. नहीं वो गाना नहीं, क्या खबर क्या पता, क्या पता क्या खुशी है, गम है क्या. देखिए आंसू जो खुशी दे. थँक्स टू शिरूभाई. Lot of sticks. Yes, collected lot of sticks, but in our language we called him सासू. नाही सासू आणले त्यांनी, इतक्या सासू आणले की काय घ्यायचं? वांग्याला भरीत. त्याला म्हणा साल्या वांगे दिलं नाही, नाही तर आमची ते संपलं का आपलं? सासू या जरा आजकालच्या कडक लहान आहे. मुलांना याचं हे पण नाही शेकोटी आता ही जी काय. अशी गीतं आहे ते म्हणजे जे पारंपरिक आहे ते काय माहित नाही मुलांना, मला वाटतं सांगायला पाहिजे. शेकोटीचं गाणं विसरलं शेकोटीचं शेकोटीच करत नाही ना रे, गाणं. मला आठवतं. शेकोटीच करत नाही ना. हा, शेकोटी. आणि मला एक सांगायचं, अशी ही जी शेकोटी पेटवायची ना, ही थोड्या वेळाने विजवली, पण त्याच्यातनं भरताचे वांगे टाकायचे. हा, भरताचे वांगे आणि ते वगैरे. भरताचे वांगे इतके सही व्हायचे, भरताचे वांगे टाकायचे आणि अख्खे कांदे टाकायचे. अच्छा अच्छा. मग तो कांदा हे नव्हते करत, फ्राय नव्हते करत, fry तो नाही. कांदा Direct. त्यात हे होऊन जायचा, हा. आणि मग कांदा कापायचा आणि आणि तो हे मसाल्यात त्याला हे करायचं. बस. अरे त्याला फोडणीच देत नव्हते, ते शिलायचं आणि तो कांदा कापून टाकायचा आणि तेल मीठ तिखट घ्यायचं, बस ओके. आणि इतकं सुंदर लागते ते, मस्त कच्चं एक भरीत. नंबर कच्चं भरीत. जबरदस्त. म्हणजे बघा त्यावेळेसचे लोक किती हुशार होते, म्हणजे सकाळी अंग पण शिकून घ्यायचे, नंतर आपल्या भाजीचंही काम करून घ्यायचे. संसाधनांचा योग्य वापर. हा,
आणि खरोखर आज खूप दिवसानंतर खूप छान वाटतं. तर म्हणजे सुविधांचा अभाव होता तेव्हा, पण त्या प्रतिकूल सुविधांचा अभाव होता पण आनंदाचा अभाव नव्हता. आनंदाचा अभाव नव्हता. आणि आज आनंद सुविधा भरपूर आलेल्या भरपूर आहे. पण आनंदच नाही. कुठे मोठमोठ्या हॉटेलमध्ये स्पेशल आनंद घ्यायसाठी जातात. तर अशा प्रकारे मग सहभोजनाचा कार्यक्रम शेकोटीच्या सोबत साजरा केला आणि सर्व मित्रांनी सोबत भोजनाचा आस्वाद घेतला आणि मग आमची ही शेकोटीसोबतची पार्टी संपन्न झाली. धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.